समजून पण नाही मी फक्त काय प्रॉब्लेम झाला ना, मणक्याचा साईड फोटो म्हणजे हा मेंदू इकडे, चेहरा इकडे, पाठ इकडे, खांदे. आपल्या मणक्यात अशी सुट्टी हाडं असतात आणि हाडांच्या मध्ये हे जे थर दिसतात हे गाद्यांचे थर असतात. त्या गाद्या म्हणजे शेप मेमरी पिलो सारखे असतात. म्हणजे आपली गादी कशी असते, त्याच्यावर वजन घेतलं की ती वजन टिकते, म्हणून ही नस असते. तर ती नस त्याच्याने चांगली राहते. आता आपण गादीवर रेग्युलर वजन घेत राहिलो, ह्या गादीवर वजन हे करून येतं, ह्या गादीवर वजन खाली वाकवून उचलून येतं. तर ज्या हल्ली आपलं खूपसं काम अशाच्या जागी असं झालंय, टायपिंग, रायटिंग, मोबाईल, कम्प्युटर. तर मानेचं वजन जे 10 पाऊंडचं फिक्स वजन असतं ते दुप्पट आणि तिप्पट पण होतं. ते जर का होत गेलं, म्हणजे आपली गादी जुनी झाली आहे, त्याच्यावर लोड होत गेलं तर ती गादी टेर होते. ती फाटली की त्याचा पार्ट ढकलला जातो. म्हणजे तुम्ही आता खुर्चीवर बसलाय, मी त्याला चीर मारली तर आतलं स्पंज बाहेर येईल. तर हे जे तुम्हाला दिसतंय ना बाहेर आलेलं, की ते गादीचा पार्ट बाहेर आलाय आणि तो त्या नसेला जातो. ही मेन नस इकडे दाबलेली दिसेल, ती दाबली की मग नसेचं पेन सुरू होतं आणि ते नसेचं पेन सांभाळायला मागचे स्नायू टाईट होऊन जातात, म्हणून तुम्हाला स्नायूचं पेन होतं. हे 2 पेन्स असतात. आता हा प्रॉब्लेम म्हणजे फिजिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे वैद्यकीय प्रॉब्लेम नाही आहे, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम म्हणजे इंजरी सारखी. तर त्याला रेस्ट किंवा इंजेक्शन किंवा ऑपरेशन असे इलाज होतात. औषधाचा इलाज नसतो. तर तुम्हाला चेक आम्ही का करतो बघायला की हे इतकं वाईट आहे का की ऑपरेटर. ऑपरेशन वगैरे असं काही हातावरचं चांगले चालेल. काही लोकांना नस दाबते आणि हात लुळा पडतो, एकदम सुन्नच होऊन जातो, खाता येत नाही, लिहिता येत नाही, त्यांना आम्ही सांगतो ऑपरेशन करा. तर ह्याच्यात प्राथमिक इलाज काय असतो ना की हे लोडिंगमुळे बाहेर येतोय, ऑफलोड कर. तर त्याला मी सांगतो आठवडाभर सुट्टी घ्यायची सगळ्या कामावरून. त्या आठवड्यात पहिले 3-4 दिवस रिक्लायनरची पोझिशन असते ना, आरामखुर्चीत कसं आपण बसतो, म्हणजे डोक्याचं वजन मानेवर नाही आणि हाताचं वजन त्याला खिचणार नाही. हाताला पण सपोर्टेड, डोक्याला पण सपोर्टेड. खायला प्यायला उठायचं, जे बाथरूमला वगैरे बाकीच्या वेळेस असंच राहायचं. याला रिक्लायनिंग रेस्ट म्हणतात. आणि असं करून तुम्ही सगळं करू शकता. टीव्ही बघू शकता, टायपिंग करू शकता, फोन करू शकता, पण असं किंवा असं नाही केलं पाहिजे. हे 3-4 दिवस सातत्याने केलं म्हणजे 20-22 तास रोजचे, तर हे खूपसं रिलीव्ह व्हायला लागतं. तुम्हाला कसं माहिती रिलीव्ह होतंय की मुवमेंट थोडी फ्री होऊन जाते. एकदम नॉर्मल होत नाही, पण जे 80% झाले ते 40% वर येतं. मग मी म्हणतो पुढचे 2-3 दिवस थोडी थोडी कामं करा, परत जाऊन आराम करा. डायरेक्टली फुल काम नाही करायचं, विन आउट करायचं. त्या दिवसांमध्ये असं नाही करायचं. म्हणजे आता मोबाईल असला ना तर तो आपल्या सगळ्यांना तो प्रॉब्लेम असतो, असा नाही करायचा. एका ठिकाणी घरचा एरिया ठेवायचा जिकडे मी अशी बसेल, माझे हात असे राहतील आणि मी असा दिवसभर मोबाईल करेन, नो प्रॉब्लेम. मग तुम्ही 4 तास करा, 8 तास करा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जेव्हा आपण भिंतीशी उभं राहतो तर जो शेप येतो ना त्या शेप मध्ये सगळं करायला प्रॉब्लेम नसतो. आता मला कम्प्युटर असतात तर स्क्रीन तिकडे इकडे नाही, ते ऍडजस्टमेंट करायचे. म्हणजे मानेची आणि विजनची लाईन एकाच पाहिजे, ते खाली नाही व्हायला पाहिजे. ही एकदा सवय झाली की हा प्रॉब्लेम निघून जातो. आणि मग मी म्हणतो की व्यायाम सुरू करा. बरोबर झालं की व्यायामाचा काय हेतू असतो की हे स्नायू जर का दुप्पट तिप्पट मजबूत झाले तर त्या खराब गादीवर रेग्युलर वजन येत राहणार नाही. आपण अंजान्यात कधी गळून जातं, गाडीत झोप लागते, तर ते परत येतं. परत परत ज्यांना येतं ना त्यांना ऑपरेशन लागतं. आणि थोडं मध्ये म्हणजे प्रवास खूप झाला. नमस्कार सर्वांना, ताईंना आणि दादांना. हे आमचे नेने सर यांनी 2004 साली माझ्या मिसेसचं ऑपरेशन केलेलं. म्हणजे सत्यभामा गुगे एक डॉक्टर आणि पेशंट म्हणून नाही, एक घरातलं रिलेशन म्हणून त्या टायमाला. म्हणजे असं वाटणार नाही बघा, मी तुम्हाला सगळे इमोशनल होतात. पण मी पहिल्या वेळेस सांगितलेलं की जेव्हा आम्ही हिंदुजाला, मी खूप वेळा तुम्हाला किती व्हिडिओ सांगितलं की नेने सरांनी तुमचं नाव आहे हिंदुजाला ऑपरेशन झाले, नेने सरांनी ऑपरेशन केलेले. तर सरांनी त्यावेळेला आमची परिस्थिती नसताना जेव्हा माझं ऍडमिशन केलं, आम्हाला आत्ताही आठवतं पहिल्या ऍडमिशनची फी तुम्ही भरलेली होती ऑपरेशनच्या वेळेला. तर त्यासाठी तुमची आज मी पुण्याई असते ना, ती तुमची पुण्य आहे की नाही. छान झालं, असं बघून बरं वाटतं. पण बघा असं वाटत नाही की डॉक्टर आहेत आमच्या समोर, एकदम अगदी घरच्या सगळ्या गप्पा गोष्टी, खूप छान रिलेशन. आणि बरेच ताई मला विचारत होत्या की श्रीराम नेने डॉक्टरांचे कोणी आहेत का. तर मी आता सरांना विचारलं तर ते चुलत भाऊ वगैरे लागतात. म्हणजे चुलत भाऊ, त्यांची वाढ तिकडे अमेरिकेत झाली ना, म्हणून भेट नाही व्हायची. आता इकडे शिफ्ट झालं तर रेग्युलरली भेटतो, तो गिटार वाजवतो, रनिंग करतो, मस्त आहे. तर श्रीराम नेनेच्या चॅनलवर आपले सर पण आहेत, 1-2 व्हिडिओ मध्ये आहेत ते.
आणि आपल्या सरांचं नाव आहे अभय नेने. म्हणजे मी सांगत असेल पण ज्यांना माहित नसेल त्यांना सांगते. आणि नॉर्मली खूप आमची छान- गरज लागणार नाही तुम्हाला. नाही, फक्त नाही, व्यायाम आणि- रेग्युलर करा, पोस्चर चांगलं ठेवा, तर आमची गरज लागत नाही. आम्ही फ्रेंड्स म्हणून आहोत. आणि यांचं कसं एमर्जन्सी समजा कोणी असेल काय असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. चांगलं गायडन्स, चांगली ट्रीटमेंट. आज कुणाचे ऑपरेशन म्हणजे लोक सांगतात सक्सेस होत नाही, पण माझं पण success माझ्या केलंय. मिसेसचं 101% कमरेचं ऑपरेशन सक्सेस झालंय. तिला अजूनपर्यंत कमरेचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. एवढा पण ते दवाखाना- जगजाहीर सिक्रेट असते की ऑपरेशन सेम होतं, पण हो. पेशंट चांगला तर पेशंट बरा हो होतो. हो ऑपरेशनचा सक्सेस पेशंटवर डिपेंड असतं, डॉक्टरवर नाही. आणि सरांकडे पहिल्या वेळेस गेले तेव्हा साहेबांना बोललेले की या जास्तीत जास्त म्हणजे 3 महिन्यात त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकतो काय. त्यांनी खूप घाई केली सरांनी आणि खूप लवकरात लवकर माझं ऑपरेशन करायचं डिसिजन घेतला. आणि 20 मी वर्ष झाली आता. आणि 20 वर्ष डॉक्टरांमुळे आज आजपर्यंत मी ती जी अशी आहे आहे. तर सरांमुळे. नाही तर दुसरं म्हणजे चुकीचं गायडन्स मिळालं असतं किंवा आता आम्ही तिकडे घाबरलो की सरांची अपॉइंटमेंट घेतो. आणि मी पहिले पण बोलले सर बाहेर आहेत. मी व्हिडिओ मध्ये पण सांगितलं सर बाहेर आहेत. मला 17 तारखेची अपॉइंटमेंट दिलेली पण खूप लवकर बोलवलं. MRI ला नंतर खूप लवकर बोलवलं. तर मला त्यांच्या औषधाची लवकर तर येणं होत नाही आमचं, म्हणजे मला प्रॉब्लेमच येत नाही काही आलं आणि तर आमचे लगेच डॉक्टर फक्त- मेन म्हणजे औषधच देत नाही, हा, औषध देत फक्त नाही. त्यांचे फक्त- विचारांचे औषध हा, असतात. आता पण ते तुम्हाला त्यांनी दाखवले व्हिडिओ मध्ये खूप छान समजून बोलून असे तेच औषध असतं माझ्यासाठी. तर खूप छान, खूप thank you. आभारी. पटकन बरं व्हा. खूप आभारी. आणि बरं नाही तिनं ते आराम केला Thank you, sir. आणि तर आता इथे झालंय डॉक्टरांचं काम आणि निघालो. तुम्हाला मी दाखवले डॉक्टर कसे आहेत काय. खूप छान आणि सगळं काही खूप समजावून सांगणारे. टॅक्सी आली. पाऊस होता म्हणून आम्ही काही गाडी वगैरे आणली नाही, रिपोर्ट वगैरे भिजेल म्हणून. तर चला आता टॅक्सीत बसते कारण दीदीला जायचं आहे कामावर, म्हणजे मला पटकन घरी पोचायला पाहिजे. तर ताईंना मी आलेत घरी. आता 1:30 वाजले बघा. 1:30 वाजता मी घरी आलेत. आणि तुम्हाला मी जेव्हा जेव्हा बोलायची कारण आता डॉक्टरने भेटवलं आहे म्हणून सांगते. हे बघा हिंदुजाला मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला बोलले बाहेर जायचं आहे, तेव्हा गळ्यात कानात हातात काहीच नव्हतं. त्यावेळेला MRI केला आहे. त्या दिवशी झाला नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी जावं लागलं. त्याच्या अगोदर पण 2 वेळा केला, MRI होत नव्हता. पण आता म्हणजे का ते कमरेचं ऑपरेशन आहे तुम्हाला बोलले, प्लेट वगैरे टाकलेलं म्हणून ते रिपोर्ट येत नव्हते. मग डॉक्टरांनी पुन्हा दुसऱ्या पद्धतीचा MRI दिला, तो झाला, रिपोर्ट आली. आणि मग आता त्यांनी मला बोलवलं कारण हाताचं दुखणं तुम्हाला मी सांगितलेलंच होतं. पण डॉक्टरांना पण भेटवलं तुम्हाला. इंदुजाचे डॉक्टर आता ते लीलावतीला असतात आणि आता इकडे डॉक्टर हाऊस म्हणून आहेत जसलोकच्या समोर, तिथे पण असतात डॉक्टर अभय नेने. तर झालं तर आता बघू, गोळ्या औषध वगैरे दिले. आता 3-4 दिवस एकदम रिलॅक्स राहायला सांगितलं आहे. त्यानंतर बघू काय पुढची ट्रीटमेंट येते. म्हणजे आराम कमीत कमी 22 तास असं एका पोझिशनमध्ये बसून राहायला सांगितले. काय आहे ते आता पुढचे पुढं बघू. 2-3 दिवस थोडेसे कामं आवरून घेईल, त्यानंतर ते जे आहे ट्रीटमेंट ते चालू करेल. चला ठीक आहे, असू दे आता जे काय आहे ते गोळ्या औषधावर बघूया काय आहे ते. नाही आराम झाला तर नंतर इंजेक्शन येते, पाठीतून इंजेक्शन वगैरे देणार, ते नंतर आहे. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा व्हिडिओला सुरुवात केली. आज पण न चेहरा दाखवता. आज खूप घाई गडबड होती, मी काहीच आवरलं नाही. अशी देवपूजा वगैरे करून घेतली. त्या ताई आज लवकर येणार होत्या म्हणून मी कुठलं काही शूट घेतलं नाही. बघा हे राधाकृष्ण मी असे इथे ठेवले, यशने आणलेले परवा. आज फुलं नाही राहिलेत, आता फुलं संपले आपले दादरचे. स्वामींना अभिषेक वगैरे करून छान हे केलं. आणि इथे माझी एक मिस्टेक झाली बघा, मी अजिबात लक्ष नाही दिलं ताईंनो. मला रात्री दादांनी एका कमेंट केली, ते नेहमीच आपल्याला कमेंट करत असतात की ताई भोले बाबांचे डोळे बंद आहे, हे गाडीमध्ये नका ठेवू. आणि मग मी बघितलं उठून तर खरोखर म्हणजे डोळे बंद असलेले आपण नाही ठेवावं ना, घरात पण नाही, म्हणजे घरात ठेवूच नाही भोले बाबांना आणि गाडीत पण नको बोलले. आणि मग मी पुन्हा बघितलं तर म्हटलं अरे वा खरोखरच डोळे बंद आहे. मग यशला बोलले यांना नको लावू, आपण दुसरे घेऊया. मग ज्यांनी दिले त्यांना सांगितलं, ते बोले मी दुसरे देतो तुम्हाला. मी यांचा अभिषेक वगैरे सगळं केलेलं, खूप सुंदर दिसत होते बोले बाबा. आणि मग त्यामुळे राहू दिले, नाही तर कालच यश लावणार होता गाडीमध्ये. बाप्पाची वगैरे सगळी छान वस्त्र वगैरे घातले. महाराजांना दूध साखरेचा नैवेद्य, इकडे तुपाचा दिवा आणि इकडे तेलाचा दिवा असतो आपला. आणि आज भोले बाबांना मग यश आता घेऊन जाणार आहे, गुरुवार आहे आज, तर मग चेंज करून आणणार आहे. तसं लगेच मग अभिषेक करून गाडीत लावणार आहेत. हे झालं, जेवण वगैरे पण बनवून झालं आहे. पण पहिली तुम्हाला पूजा दाखवली.
हे बघा, आज साधं सिंपल होतं, मी कुठली रेसिपी घेतली नाही, पण घेणार आहे. डाळ सांडली पण आहे. आणि तुम्हाला माहिती मी इतकं जास्त का बनवते, सांगितलेलं आहे मी मागेच, मी इतकं जेवण जास्त का बनवते. तर हे झाली आपली तुरीची आणि मुगाची डाळ घातली. आणि इथे कुकरचा डबा भरून भात, कारण यश भात खात नाही, मी नाही खात. इथे बनवली मेथीची भाजी, अशी थोडी ओली ओली अशी ओलसर मेथीची भाजी बनवली बघा ही. आणि पण एवढ्या भाजीने होणार नाही, मला पुन्हा एक भाजी बनवायची, पण आता यश जेवायला येतोय म्हणून मी एवढं करून घेतलं. हे बघा, त्याच्यासाठी भाकर बनवली आणि चपात्या. आता चपात्या पण जास्त आहे, माहिती आहे तुम्हाला का. तर असं हे एवढं झालं जेवण.